थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, वाऱ्या पावसाची गाज काळे भास गच दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. आपण मोठे जसे होत जातो ना तसा हा इनोसन्स इतका कमी होतो आणि आपण खूप बंचुके होत जातो यार. आणि त्या इमोशन्स छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची जी गंमत असते ना ती विसरून जातो आपण. तर मला खरंच या निमित्ताने सांगायचं सगळ्यांना, मोठ्या गोष्टीत आनंद शोधायला जाऊ नका. आयुष्यातले छोटे छोटे आनंद घ्या, तुम्ही खरंच समाधानी व्हा. लोक आपल्या नृत्यापेक्षा आपल्या अंगाकडे जास्त बघतात आणि नंतर मला असं वाटायला लागलं की मला कम्फर्टेबल नाही वाटत ह्याच्यामध्ये, तर आपण ह्याच्यामधनं रजा घेऊया. टेलिकास्ट होणाऱ्या चांगल्या इव्हेंट्सचाच भाग झाले त्यानंतर. आणि नंतर ना मला ना नाच करतेस का असं विचारणंच बंद केलं यार लोकांनी. माझी ही तक्रार आहे सगळ्या कोरिओग्राफर. मी काही वाईट नाचत नाही, मी प्रयत्न करून बरं नाचेन, पण लोकांनी विचारणंच बंद केलं यार की तू नाचणार काय या इव्हेंटला, तू करणार काय डान्स. सो मला असं वाटतं की आता मला परत नाच करा, आता या निमित्ताने, या रील्सच्या निमित्ताने सुरुवात केली पाहिजे यार. आदिती, आता एक मी तुला नाजूक प्रश्न विचारते. लग्नाच्या आधी तू लिव्ह इन मध्ये राहत होतीस, त्याच्याविषयी सांग. बापरे, म्हणजे लग्नाचं डिसिजन कसं घेतलंस? मला असं वाटतं की लग्न संस्था आहे आणि जर आपण ती पुढे नेली नाही ना तर आपल्या पुढची पिढी ती पुढे नाही नेऊ शकत. त्यामुळे त्या संस्थेवरचा विश्वास मला 100% होता. पण आपण ती संस्था स्वीकारून त्यातमधून पुढे जायचं ठरवलं तर काडीमोड करायची नाही, हे मात्र माझ्या डोक्यात पक्क होतं. त्यामुळे मी म्हटलं ना मागच्या वेळेस कितीही भांडणं झाली, कितीही टोकाला आता वेगळं राहूया असं एक जोरदार भांडण झाली काही मधल्या काळात, तरी सुद्धा ती काडीमोड झाली नाही. याचं कारण एवढंच की त्या लग्न संस्थेवरचा विश्वास. आणि त्यामुळे सुरुवातीला आम्ही अशा वयात होतो की दोघे इंडिपेंडंट होतो. सुहासही इंडिपेंडंट होता, त्याला आई वडील तेव्हाही नव्हते, एकटे राहत होतो. पूर्वीचं म्हणायचं नाही 21शीत किंवा 22शीत लग्न करायचं, 25शीत मुलं जन्माला घालायची आणि मग मोकळं व्हायचं. हे किती योग्य होतं ना, हे मला आता उशिरा लग्न करून उशिरा मूल जन्माला घातल्यानंतर पटतं की पूर्वीच्या लोकांनी काही नियम घालून दिलेले असतात तर ते आपण पूर्ण करणं आवश्यक असतं. पण 35 वर्षानंतर 35व्या वर्षानंतर साधारणतः तुम्ही स्वतःचं करिअर एस्टॅब्लिश केलेलं असतं, तुमची स्वतःची एक विचारधारा झालेली असते. मग सासूला नमस्कार करा बरं, मी का नमस्कार करायचा या बाईला, आपण विचार करतो. सो अशा पद्धतीचे स्ट्रॉंग विचार असणारी मुलगी मी तेव्हा होते. तसंच माझा नवराही होता. तेव्हा मला असं वाटलं की एकत्र राहून पाहूया काय गडबड आहे, ती आपण अंडरस्टँड करूया. त्यातनं झालं उत्तम, नाही झालं उत्तम, पण आपण लग्न केलं आणि नाही झालं तर माझा विश्वासाला त्या तडा नको जायला लग्न संस्थेवरच्या. त्यामुळे आपण एकत्र राहूया. आणि आम्ही दोघं वी वर चिल्ड अबाउट इट की आपण राहून, आणि असं ते ऑर्गॅनिकली घडलं, म्हणजे असं काही ठरवलं नाही. सो मी बाबांना सांगितलं, बाबा हा एक मॅन आहे, तो आहे माझ्या लाईफमध्ये आणि आम्हाला असं वाटतं की आपण एकत्र राहून पाहूया. त्यामुळे मी तिकडे शिफ्ट होतीये, रादर मी शिफ्ट झाले होते ऑलरेडी. तर माझे बाबा खूप प्रोग्रेसिव्ह विचारांचे होते. आजी पण, म्हणजे त्या काळात आजी पण माझी खूप प्रोग्रेसिव्ह विचारांची होती. तर ती म्हणाली, तुला वाटतंय ना, तुला त्याने आनंद मिळतोय ना, तर तू जरूर कर. ज्या क्षणी तुला असं वाटेल की तुला ह्यातनं त्रास होतो आहे त्या क्षणी तू ते सोडून निघून ये. वी आर विथ यू. म्हणजे सुदैवानी आमचं बालपण इतकं स्ट्रॉंग गेलं ना की वडिलांनी, आईनी आम्हाला विचारांचं, आचारांचं आणि निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं. त्यांनी मला कधीच सांगितलं, म्हणजे गणितात मी एका वेळेस ना नापास झाले होते, 14 मार्क मिळाले होते, म्हणून मी पेपरवर बाबांची सही केली होती आणि तो लपवून ठेवला होता भीतीने. एकदा बाबांनी तो पेपर पाहिला आणि मला म्हणाले, तू माझी सही केली आहेस, का केली आहेस? म्हटलं, मला भीती वाटली तुमची. का भीती वाटली? मला कमी मार्क मिळालेत. मग तू अभ्यास का नाही केलास तेवढा? तर मी म्हटलं, माहिती नाही, मला बोर होता अभ्यास करायला. ठीक आहे, मग तुला काय करायला आवडतं? म्हटलं, मला मज्जा करायला आवडते. हो, पण पुढे आयुष्यात मज्जा करायची असेल तर थोडे पैसे गाठीशी पाहिजेत आणि त्यासाठी थोडासा अभ्यास केला पाहिजे. आणि त्यानंतरच्या पुढच्या परीक्षेमध्ये मला खूप चांगले मार्क मिळाले होते गणितामध्ये. किती ते आठवत नाहीत, पण चांगले मार्क मिळाले होते की ज्या विश्वासाने मी त्यांना स्वतःहून पेपर दाखवला की आता मिळाले. सो मला असं वाटतं ह्या पद्धतीने माझं बालपण गेलं. ओरडली नाही आई बाबा तर असं कधी नाही झालं, त्यांनी ओरडले, पण माझे आजोबा सुद्धा आमच्या पाठीशी होते. पण समाजाकडून तुला कसा, तुम्हाला वाटतं मी समाजाचा विचार करणारी मुलगी आहे?
पण असं वाटत नाही शेजारी पेजारी मैत्रिणी काही बोलायच्या का आपण नाही, त्याच्यावर? मला कधीच कोणीच काही बोललं नाही. कारण मला असं वाटतं की तुम्ही जे करताय त्याच्यावर तुमचा विश्वास आहे ना, मग आपण ट्रोलच म्हणतो. पण मी नेहमी इंटरव्ह्यू मधून सांगते की जो असमाधानी माणूस आहे ना, म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक कुठली तरी भूक ज्याची भागली नाहीये ना, उपाशी माणसाला वाईट विचार सुचतात. भरल्या पोटी किंवा आपण जेव्हा तृप्त असतो तेव्हा आपल्याला कोणाविषयी वाईट सुचतं का? नाही सुचत ना. कुठल्याही पद्धतीने आपण आणि ज्याच्याकडे कामधंदा असतो, नाही, असंतुष्टता हा उगम आहे, वेळ भरपूर असतो, हा उगम आहे निगेटिव्हिटीचा. सो मला असं वाटतं की संतुष्ट माणसं असं वाईट बोलणार नाहीत आणि साधारण सेन्सिबल माणसं संतुष्ट असतात. सो आपण त्यांचा विचार करूया ना. 10 वाजता कोणाला तरी काय वाटतं याचा 11 वाजता पोस्ट केल्यावर 12 वाजतापासून ते अनेक दिवस आपल्या आयुष्यावर परिणाम होण्यात की कोणाचीच लायकी नाहीये. सो येस, मी कधी कधी तर हे वाचते. सुरुवातीला ना मला त्या तुम्ही म्हणता त्या बियर किंवा त्या टॅक्सीवाल्याच्या आपण ज्या इंटेन्शननी बोलतो किंवा टाकतो त्याचा खूप त्रास झाला आणि मी खरंच स्ट्रेसफुल सिच्युएशन मधनं गेले. पण माझी काउन्सिलर आहे आणि मला हे सांगायला अजिबातच लाज नाही वाटत की जसा आपला जीपी असतो फॅमिलीचा तसा आपला एक काउन्सिलर असावा. कारण इतकी व्यवधानं वाढली आहेत, इतकी स्ट्रेस वाढला. आपण छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घ्यायला लागतोय. बापरे, मुलगा शाळेतनं आला नाही, मग आता स्ट्रेस येतो. पूर्वी आपल्याला आई वडील असं सोडून द्यायचं ना, आपण हात पकडून अर्धा तास 1 तास आपण भावंड एकत्र जायचं यायचं. आता आपण आई म्हणून पण खूप स्ट्रेस घ्यायला लागतोय आणि त्याचा परिणाम ना आपल्यावरच व्हायला लागलाय. त्यामुळे मी तिच्याकडे जाते, तिच्याशी बोलते. इथे दादरमध्येच आहे, शिवाजी पार्कला, अपर्णा. सो मी तिच्याशी बोलते मधनच. मला खूप बरं वाटतं. कारण मला असं वाटतं काही काही गोष्टी ज्या आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी बोललो तरी चांगल्या अर्थाने, पण ते आपल्यापेक्षा सॉफ्ट कॉर्नर असल्यामुळे बायस्ड ओपिनियन देतील. तो बायस्ड ओपिनियन तो काउन्सिलर देणार नाही, कारण त्याला तुमची त्यावेळची मनस्थिती माहिती नसते. सो आय बिलीव्ह इन इट अँड आय टेक काउन्सिलिंग ॲज अँड वेन इट इज नीडेड. आणि खूप फायदा झाला मला त्याचा खूप गोष्टींसाठी. सो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की फारसं बदललं नाहीये. आय एम हॅपी विथ द ट्रोलिंगचा त्रास झाला, त्यानंतर बोलले, त्यानंतर मला लक्षात आलं की अरे आज मी कुठली भाजी आणायची किंवा आज मी कुठली भाजी करायची आणि कशी करायची, हा माझा प्रश्न मला सोडवायचा आहे. त्याचं उत्तर द्यायला ह्यातला एकतरी माणूस येणार आहे का मला डबा पाठवणार आहे? नाही. मग माझी प्रायोरिटी आणि माझ्या वेळेचं गणित हे मी बसवलं तर माझी उत्तरं शोधणं सोपं आहे आणि त्याचा त्रास न होणं सोपं आहे. आणि जगातल्या कोणाचीच इतकी लायकी नाहीये की त्याच्यामुळे माझी बारीकशी ऍसिडिटी वाढेल. नोबडी डिझर्व्स दॅट काइंड ऑफ अटेन्शन. परंतु आता नवीन जो ट्रेंड आलाय की लग्नच करायचं नाही कायमचं किंवा मुलंच होऊ द्यायचं नाही, एखादा कुत्रा पाळूया. मी खरं सांगू का, माझा विश्वास आहे लग्न संस्थेवर. कारण मला लग्न संस्थेने थोडं रिस्पॉन्सिबल बनवलं असं मला वाटतंय. म्हणजे मी फक्त लिव्ह इन मध्ये राहिले असते तर आयुष्य, बरेच लोक असं म्हणतात की लग्न झाल्यावर काहीच आयुष्य नाही, बदलतं. यू बिकम मोर आन्सरेबल टू द पर्सन हुम यू आर मॅरिड. त्यामुळे मला लग्न झाल्यावरती फरक डेफिनेटली वाटला. तुम्ही थोडे रिस्पॉन्सिबल होता, थोडं जास्त सजग होता, थोडा जास्त विचार करायला लागता समोरच्या माणसाचा, आणि ते लेट गो ऍटिट्यूड होतं माझ्यामध्ये, ते थोडं कमी झालं असं मला वाटतं. सो आय थिंक, पण प्रत्येकाचा हा विचार आहे ना, म्हणजे मला ते पण ओके वाटतं. तुम्ही आयुष्यभर लग्न न करता राहा आणि मूल होऊ देऊ नका. त्याच्या फायनान्शियल मेंटल कॅपॅसिटीचा विचार आहे. कारण काही मैत्रिणी अशा आहेत ज्यांनी मुलं जन्माला घातली आणि त्यांना इतका त्रास झाला की त्या मुलांचं वाढणं ऍक्सेप्टच नाही करू शकल्या. त्यामुळे माझी आई चिडचिडी आहे, माझी आई आरडाओरडा करते, असं ती मुलं येऊन मला सांगायला लागली काही ओळखीच्या लोकांचं. मला असं वाटलं की त्यापेक्षा एकत्र दोघांनी वाढवू शकत नाही. म्हणजे आपल्याला जर त्रास होत असेल समोरच्या व्यक्तीचा तर आपण अशा मध्ये पडायला पाहिजे का? त्यामुळे ते कुत्रा पाळतायत, त्यांनाही जीव लावावा लागतो, त्यांनाही 100% अटेन्शन द्यावं लागतं. म्हणजे आय वॉज अ डॉग मदर ऑल्सो. म्हणजे सगळ्यात पहिले मी एका बुबूची आई झाले, नंतर मी एका बालकाची आई झाले. सो मला 12-13 वर्ष आमचा बुबू होता, जोरो नावाचा. तो मला सुरुवातीला अजिबात कुत्रे आवडायचे नाही, चप्पच सांगते. आणि आम्ही जेव्हा लिव्ह इन मध्ये राहायला लागलो तेव्हा 6-8 महिन्यानंतर माझा नवरा एक ते पिल्लू घेऊन आला, काळं.
आणि मला म्हणाला की आता माझ्या मित्राचं आहे, हे इथे थोडे दिवस ठेवणार. मी म्हटलं काय घाणेरडे, पण मला अजिबात आवडत नाही. तर पिल्लाची काही चूक नव्हती बिचाऱ्याची. आणि 8 दिवस झाले. म्हटलं काय रे मित्र आला नाही का काय दुबईवरनं तुझा? मला नाही, 8 दिवस उशिरा येतोय. मला लक्षात आलं की हा मला उल्लू बनवतोय, ह्यानी हे घरी आणलेलं आहे. मग सुरुवातीला त्याची पॉटी काढायला लागायची, मग इकडे धावतोय, ते अक्षरशः घाण वाटायची. पण नंतर इतकी सवय झाली ना की मी त्याला सवय लावली, मी त्याची आई झाले, ते माझं बाळ झालं. आणि ती इतकी हुशार असतात ना प्राणी, की तुम्ही हॅपी असाल तरी ते तुमच्या आनंदात कसलीही अपेक्षा न करता सहभागी होतात. तुम्ही दुःखी असाल ना तर ते तुमचं दुःख हलकं करणाऱ्या कुठलीही अपेक्षा न ठेवता त्या दुःखाला कमी करण्याचा भाग होतात. तो मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा माझा आणि सुहासचा वाद व्हायचा, भांडण व्हायचं, विचित्र वागायचो आम्ही एकमेकांची, तेव्हा खूप रडू यायचं. आणि रडू आल्यावर जायचं कुठे, आपणच डिसिजन घेतलाय. तेव्हा त्या बाळाला मिठी मारे, स्वार्थ असायचा कधी, पण त्या बाळाला समजायचं, त्या बुबूला समजायचं, यायचा माझ्याजवळ झोपायचा, बरं वाटतं. सो मला असं वाटतं की आजकाल फक्त आपला इमोशनल क्वेश्चन सॅटिस्फाय करण्यासाठी आपण बुबूला काही माणसं आणून ठेवतात. पण कालांतराने माझ्या लक्षात आलं की नाही, त्यांनाही आपली गरज असते. आणि जसा जसं जोरो म्हातारा व्हायला लागला ना, तसं तसं पूर्वी तो माझ्या आईचं काम करायचा. पण जसा जसा त्याचं 8, 9, 10 वर्षाचा व्हायला लागला ना, तसं मला लक्षात आलं की ह्यालाही आपण वेगळ्या पद्धतीने वाढवलं पाहिजे. म्हणजे मला त्या काळात मूल झालं, तोपर्यंत माझे आणि झोरोचे घट्ट बंध बांधले होते. पण मूल झाल्यानंतर परत मी पॅनिक अटॅक, मग मला झोरोला बेडरूम मध्ये येऊन नाही द्यायचे, मग त्याला जवळ येऊन नाही द्यायचे. तर त्याचं वाईट वाटत होतं झोरोला. आणि हे मला कळत होतं, पण माझ्याकडे तो विचार करण्याची बुद्धीच नव्हती. त्या स्ट्रेसमध्ये, डिप्रेशनमध्ये मला कळतच नव्हतं. आणि खूप दिवसानंतर एक दिवस मी त्याला आमच्या गॅलरीत घेऊन गेले, मिठी मारली आणि मी त्याशी खूप बोलले. म्हटलं सॉरी बाळा, मला कळतंय तुला. आणि मला इतकी रडले की म्हटलं की आत्ता जेव्हा ह्याला फील होत असणार की मी थोडंसं ह्याला बाजूला सारलंय, तर असं नाही व्हायला पाहिजे. मग सोहा, नीना मावशीची मुलगी, ती अप्रतिम हे करते, म्हणजे पेट कम्युनिकेशन. तर तिने मला तेव्हा असं सांगितलं होतं की झोरोचं असं म्हणणं आहे की हा आरीन पटकन मोठा कधी होणार, म्हणजे आई माझ्याकडे कधी लक्ष देणार, असं त्याने तिच्याशी कम्युनिकेट केलं होतं. आणि आई जेन्युनली या प्लॅटफॉर्मवरनं सुहाचे मी मनापासून आभार मानते की तिने मला गरज होती त्यावेळी झोरोच्या मनात काय सांगितलं. तो नाराज असायचा मधल्या काळात, तर त्याची गादी ना मी अशी घडी करून कुठतरी ठेवली होती कोपऱ्यात. म्हणाले रंगीबेरंगी काहीतरी त्याचा हरवलंय, तो सांगायचा प्रयत्न करतोय. त्याच्या आरीन मोठा कधी होणार आहे, ही बाई मला वेळ कधी देणार आहे. ह्या फेज पासून ते सगळं रिलेशन इतकं बदललं की तो जायच्या वेळेस तिच्याशी जेव्हा बोलला, तो म्हणाला की मी आता दमलोय, मी खूप थकलोय, पण माझी सगळी एनर्जी मी आरीनसाठी, म्हणजे माझ्या मुलासाठी जपून ठेवतोय. सो खूप लागवी असतात हे प्राणी, आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करायचं असतं फक्त, आणि त्यांचं निरपेक्ष प्रेम त्यांना देऊ द्यायचं असतं. लोकांना कळत नाही, अनेक वेळा अबॅन्डन करतात, काळजी घेत नाहीत, कुठे त्या शिकवत नाहीत. मला ना कधी कधी वाईट वाटतं की तुम्ही तुमच्याशी प्रत्यक्षपणे बोलताना येणाऱ्या जीवाचे हाल करू नका. आणि आज मी खूप मिस करते माझ्या त्या बिल्लूला. मी काय, तो गेला तेव्हा माझा मुलगा अजूनही विचारतो, आई झोरो गेला ना, आय मिस हिम. आणि तो त्याचे बेबीज कधी पाठवणार, कारण तो गेल्यानंतर मी माझ्या त्या 4-5 वर्षाच्या मुलाला काय सांगू ना, कशा पद्धतीने मी त्याची समजूत काढू. तर म्हटलं बाबा, तो आता ना फिजिकली गेलाय, पण त्याची एनर्जी आहे आणि तो बघतोय तुझ्याकडे की तू ज्या दिवशी पूर्णतः इंडिपेंडंट बनशील ना, त्या दिवशी झोरोला असं दिसेल की तू स्वतःची काळजी घेऊ शकतोस, तेव्हा तो त्याचे बेबीज पाठवणार आहे तुझ्यासाठी, की म्हणजे तू त्यांची पण काळजी घेऊ शकतो. तर मला रोज विचारतो, आई झोरो का बरं नाही, आता 2 वर्ष झाली, मला रोज विचारतो की झोरो बेबीज का नाही पाठवत. मी काय सांगू माझ्या मुलाला, की म्हणते त्याला तू इंडिपेंडंट हो, मग तो पाठवणार. तर अशाच काळामध्ये ना आमच्या समोरच्यांकडे एक बुबू आला. तर मी म्हटलं, बघ झोरोने तुझ्यावर लक्ष ठेवायला किंवा तुझ्याशी खेळायला एक मित्र पाठवलाय, आणि तो पाहतोय तू किती इंडिपेंडंट झालायस म्हणून. मग आता मला खरंच वाईट वाटतंय, सांग, आता माझा मुलगा इतका इंडिपेंडंट झालाय, 8 वर्षाचा आहे, खाली बस येते, तो छोट्या छोट्या गोष्टींना सांगतो, आई ऐक ना, तू फक्त वरनं बाय कर, मी एकटा खाली जातो, मी बसमध्ये बसतो आणि मी निघून जातो. मी बसमधनं पण एकटा येतो, मी माझे कपड्यांची घडी घालतो. हळूहळू ना हे तो इंडिपेंडंट अशा पद्धतीने होत चाललाय. त्याच्या मनात आहे की ते बाळ, ते झोरो, त्याचे बेबीज पाठवू दे. किती इनोसंट असतात ना मुलं. मला असं वाटतं की आपण मोठे जसे होत जातो ना, तसा हा इनोसन्स इतका कमी होतो आणि आपण खूप बंचुके होत जातो यार. आणि
त्या इमोशन्स, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची जी गंमत असते ना ती विसरून जातो आपण. तर मला खरंच या निमित्ताने सांगायचं सगळ्यांना की मोठ्या गोष्टीत आनंद शोधायला जाऊ नका. आयुष्यातले छोटे छोटे आनंद घ्या, तुम्ही खरंच समाधानी व्हाल. तुझं या चित्रपट, नाटक म्हणजे अभिनय क्षेत्रात आली नसतीस तर तू काय केलं असतीस? बापरे, मी थेरपिस्ट झाले असते, सायकॉलॉजिस्ट व्हायचं होतं. मला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक कॉमेडी काहीतरी व्हायचं होतं. सुरुवातीला आम्ही हॉटेलमध्ये खूप जेवायला जायचो आणि माझे बाबा व्यवस्थित टिप ठेवायचे त्या वेटरला. त्यामुळे मला असं वाटायचं हा लई पैसे कमवतो, आपण वेटर होऊया. त्यामुळे मला वेटर व्हावंसं वाटायचं. मग प्रत्येक मुलीला जे वाटतं की मला एअर हॉस्टेस व्हायचंय, मला एअर हॉस्टेस व्हावंसं वाटायचं. मग नंतर एका टप्प्यावर मला असं वाटायचं की मेकॅनिक जे असतात आयुष्यात त्यांच्याकडे केवढ्या गाड्या असतात ना, मग ते त्यांच्या नसतात हे मानलं सर. अरे शपथ, त्यांच्याकडे बघ ना छान ड्रेस असतात आणि ते मनमर्जीने आपल्या गाडीच्या खाली बिली जाऊन काहीतरी करतात. म्हणजे त्यांना जर काही हवं असेल तर ते सॉलिड करू शकतात. तर मला त्या इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मला असं वाटायचं की अरे केवढ्या गाड्या आहेत त्यांच्याकडे, केवढ्या वेगवेगळ्या गाड्या आहेत. मला तो मेकॅनिक किंवा ते मेकॅनिक व्हावं असं वाटायचं. नंतर मला ऍक्ट्रेस व्हावं असं कधीच वाटलं नाही. मला आईने कंपल्सरी कथ्थकच्या क्लासला घातलं. धर सोड करत 12 वर्ष शिकले. पण मला असं वाटतं की त्या कथ्थकचा माझ्या वागण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या चालण्यामध्ये ती ग्रेस मला कथ्थकने दिली. सो मला पण कधी कथ्थक डान्सर व्हावं असं वाटलं नाही. गाणं माझ्याकडे त्याच्याकडेच आईमुळे आलंय. ते छान करते, गाणं छान म्हणते, होळीचा मूड आहे, एक छोटस एखादं गाणं. अनेक वर्ष या गाण्यावर लावणी केली आहे, म्हणजे अनेक कार्यक्रमातनं. त्यामुळे हे गाणं फार जवळच आहे. आणि जेव्हा मी नाच करायचंय, पण जेव्हा प्रोफेशनली नाच करायला लागले ना तेव्हा ती एक वेगळी गंमत असते. आणि हे मला आठवते दीपाताईंनी, म्हणजे दीपाली विचारेनी कोरिओग्राफ केलं होतं एका कार्यक्रमात. मी झीच्याच वाटतं कुठल्या तरी कार्यक्रमात मी केलं होतं आणि मला फार मजा आली होती. आणि आज या निमित्ताने हे गाणं आठवलंय म्हणजे मी केलंय म्हणून. खेळताना रंगबाई होळीचा, खेळताना रंगबाई होळीचा, फाट लाग कोणा माझ्या चोळीचा, फाट लाग कोणा माझ्या चोळीचा. तर ते फार आवडलं तुम्हाला परफॉर्म करताना. आणि ते कम्प्लिटली मी अशा पद्धतीचं कधीच केलं नव्हतं. हे सुपारी घेणं जे आहे तसं तू सुपाऱ्या घेतल्यास की नाही? हो, पूर्वी मी. सांग ना त्याच्याविषयी माहिती सांग. पूर्वी खूप सुपाऱ्या म्हणजे कार्यक्रम घ्यायचा, तिथे जाऊन डान्स करायचा, डान्सचे आपल्याला पैसे घ्यायचे आणि घरी यायचं. पण एका पॉइंटला लक्षात आलं की लोक आपल्या नृत्यापेक्षा आपल्या अंगाकडे जास्त बघतात. आणि नंतर मला असं वाटायला लागलं की मला कम्फर्टेबल नाही वाटत ह्याच्यामध्ये, तर आपण ह्याच्यामधनं रजा घेऊया. आणि चॅनलवर टेलिकास्ट होणाऱ्या चांगल्या इव्हेंट्सचाच भाग झाले त्यानंतर. आणि नंतर मला नाच करतेस का असं विचारणंच बंद केलं. यार लोकांनी, माझी ही तक्रार आहे सगळ्या कोरिओग्राफर, मी काही वाईट नाचत नाही, मी प्रयत्न करून बरं नाचेन, पण लोकांनी विचारणंच बंद केलं यार की तू नाचणार काय या इव्हेंटला, तू करणार काय डान्स. सो मला असं वाटतं की आता मला परत नाच करा, आता या निमित्ताने, या रील्सच्या निमित्ताने सुरुवात केली पाहिजे यार. आता इतक्या सगळ्या क्षेत्रात तू वावरतेस, तर असं कधी मनात येतं का मी नाटक काढेन, चित्रपट काढेन, एखादी सिरियल, असं काही डोक्यात आहे की नाही? आता तुम्हीच सांगा, काढायला पाहिजे की नको. कारण तुम्ही या बाबतीत खूप अनुभवी आहात आणि तुमचे अनुभव मी आता इंटरनेटवर ऐकलेले आहेत बरेच. सो मला तुम्हीच सांगा, कारण मला ना कधी चांगलं निर्माण करायचं आहे मनात. पण आपण चांगलं निर्माण केलेलं तुमचा अनुभव आहे, लोकांना रुचतच असं नाही. आणि नंतर आपली त्या सेटबॅकची तयारी असली पाहिजे, फायनान्शियल आणि मेंटल तयारी असली पाहिजे. आणि आपण काही थिल्लर गोष्ट, चॅनल काढण्यामागचा हाच माझा उद्देश आहे. कारण मला अनेकदा बाहेर जाते तेव्हा माझ्या मैत्रिणी म्हण, इतर क्षेत्रातले लोक, अरे आम्हाला सिनेमा काढायचे, अमकी नटी किती घेते, अमकाचा खर्च किती येतो, गाणं बनवायला किती खर्च, अनेक प्रश्न विचारतात. तेव्हा मी त्यांना सांगते माझं चॅनल सतत बघत राहा. तुम्हाला हे वर्कशॉप आहे. तुम्हाला चित्रपट जर काढायचा असेल तर तुम्हाला सगळी माहिती, म्हणजे माझे प्रोग्राम पाहिजे. मी प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना बोलवते, हे त्यांना बोलतं करते. साधारण तुम्ही किती पैसे घेतात तर तुम्हाला अंदाज आहे की ए ग्रेडची किंवा ए नंबरची ऍक्टिंग करणारी व्यक्ती आहे तर ती किती घेते. मधल्या कॅरेक्टर भूमिका असेल तर तुला किती, हा सगळा अंदाज येतो. तर तुलाही तेच सांगते, माझं चॅनल बघत राहा. आणि तुला मी छान आय मस्ट कॉम्प्लिमेंट यू की सधन सुखवस्तू आयुष्य जगत असताना लोकांना काहीतरी द्यायचं या हेतून तुमच्यासारख्या
अनेक वर्ष दूरदर्शनवर आणि ते या वयात उत्तम पद्धतीने वृत्तनिवेदन करणाऱ्या बाईला मला काहीतरी लोकांना चांगलं द्यायचंय किंवा मला लोकांशी बोलायचंय या हेतूनी त्यांना घरी बोलवावं किंवा त्यांना भेटावं, त्यांचा यथेच्छ पाहुणचार करावा आणि त्यांच्याकडून खूप गप्पा मारून घ्याव्यात. तर मला असं वाटतं या वयामध्ये तुमचा हा उत्साह दांडगा आहे आणि मी खरंच म्हणते की आमच्यासारख्या या वयाच्या मुलींना तुमच्या वयात इतकाच उत्साह मिळू दे, ह्या आशीर्वाद हवाय, बाकी काही नाही. नक्की मिळेल, नक्की मिळेल. पण येस, मला बनायचंय. मला असं वाटतं की अल्टिमेटली यू हॅव टू ग्रो इन लाईफ. आणि चित्रपट बनवणं खूप सोपं आहे, परंतु ते लोकांपर्यंत पोहोचवणं कठीण आहे. लोकांच्या आवडी बदलल्या, काय आवडेल लोकांना आणि काय आवडणार नाही याची शाश्वती नाहीये. आणि अशा वेळेस इट्स अ रिस्क टेकिंग जॉब. त्यामुळे ही रिस्क किती प्रमाणात घ्यायची, कमीत कमी आपल्याला किती तोटा होईल याचं गणित मांडूनच आपण उतरायचं. फायदा झाला तर. आणि तू सतत नवनवीन प्रयोग करत असते, काहीतरी शिकत असते. आता सध्या काय चाललंय तुझं? बापरे, मी स्पॅनिश शिकत होते मध्ये. 3 परीक्षा दिल्या, कारण घरी बसले ना 3 वर्षापूर्वी, जेव्हा काम आपण थोडंसं कमी करूया असं ठरवून, मला असं वाटलं की आपण वेडे होत चाललोय. आपण भांडतोय सतत, आपल्या मुलाशी भांडतोय, कारण सतत काम करायची सवय असल्यामुळे ना. माझा नवरा म्हणाला, तू ऐक ना, तू घरात नको बसू, तू काम करायला लाग. तर ही माझ्यासाठी धोक्याची घंटा होती. मी म्हंटल मतलब एक क्रिएटिव्हिटी आपली ना कुठेतरी अशी सप्रेस होते आणि ती बाहेर पडणं गरजेचं आहे. मग स्पॅनिश शिकायला लागले, स्पॅनिशच्या परीक्षा दिल्या आणि आता मी पुन्हा काम करायला सुरुवात केलंय, लोकांना असं सांगायला सुरुवात केली. आणि मला खरं सांगू, काहीच लाज वाटत नाहीये, कारण इतकी स्पर्धा वाढली आहे लोकांपर्यंत. काही लोकांना असं वाटतं की मी कुठे काम. मला असं वाटतं की आता लोकांना जर लक्षात आलं पाहिजे ना की मला काम करायचं आहे, मला इंटरेस्ट आहे आता काम करण्यामध्ये. तर अशा वेळेला मी चांगल्या पद्धतीने लोकांसमोर, आणि मला हिंदीमध्ये प्रयत्न करून बघायचा आहे, जो मी पूर्वी कधीच सिरियसली प्रयत्न करून पाहिला नाही. पण मला असं एका क्षणी वाटलं, अगं अचानक तुला एक चांगला मोठा रोल एका मोठ्या कलाकारासमोर उभं केलं, सिलेक्ट होऊन सगळं झालं, ऑडिशन्स, लुक टेस्ट फायनल झाली, तर तू परफॉर्म करू शकणार आहेस का? तुझा हिंदी, आपण हिंदीमध्ये विचार करत नाही, आपण हिंदीमध्ये लिहायची सवय 7वी मध्ये गेली, कारण 8वी 9वी 10वी संस्कृत होतं. मराठीतून हिंदी बोलतो आपण, कधी कधी होतं. तर मी म्हटलं आता थोडंसं आपण उच्चार स्पष्ट करूया, म्हणून मी उर्दू शिकते. मी लिहायला नाही शिकत आहे, अर्थात बोलायला शिकते. त्यामुळे माझे हिंदीचे उच्चार मुनिराजींकडे शिकते. तर त्या आठवड्यातनं एकदा मी यारी रोडला जाते, क्लासला जाते. त्यानिमित्ताने मला असं वाटतं नवीन मित्र भेटले, काही छोटी मित्रमंडळी भेटली जी आता पृथ्वीला काम करतायत, थिएटरमध्ये हिंदी काम करतायत. तर मला असं जाणवलं की अरे अदिती, ही खूप फोकस्ड आहेत मंडळी आणि मला फार मजा यायला लागते त्या मित्रमंडळींबरोबर, की ह्यांच्याकडनं आपण फोकस शिकायला पाहिजे. तर मला हे एक गोष्ट मात्र लक्षात आली की आपल्या पेरिफेरीचं आपलं सर्कल आपण सतत बदलत राहिलं पाहिजे, आपण सतत वेगवेगळ्या लोकांना भेटत राहिलं पाहिजे. गेल्या काही वर्षात ना मी कम्फर्टेबल झाले होते माझ्या आयुष्यात, ती आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये तो ब्रेक करणं गरजेचं आहे आणि तो ब्रेक करण्यासाठी तुम्हीच पावलं उचलली पाहिजेत. तर मला फार मजा येते मग पृथ्वीला जाऊन वेगळंच नाटक बघायचं, वेगळ्याच लोकांना भेटायचं, त्यांना काय वाटतं, त्यांची विचारधारा काय आहे. ती कलाकार असताना सुद्धा अनेक वर्कशॉप्स करतात, तर हे आपण करायला पाहिजे इव्हॉल्व्ह होण्यासाठी. आपण आपल्याला येतंय तेवढंच लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या ऐवजी आपल्याला येतंय ते अजून एनहान्स करायचा प्रयत्न केला पाहिजे, आणि हे मला प्रकर्षाने जाणवलं. त्यामुळे मला फार मजा येते, आत्ताच्या काळात मला फार मजा येते आणि मला फार चांगलं काम करायचं आहे आता. सो आय एम वेटिंग. गप्पा अनपेक्षित होतात, आपण ठरवून एक येतो आणि घडतं काहीतरी वेगळंच. सो आज या इंटरव्ह्यू मध्ये मी खूप इमोशनल झाले, कारण तुम्ही इमोशनल अशा वेळी होता जेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं. मला फार बरं वाटलं गप्पा मारून. आणि मी पाहिलेत खूप इंटरव्ह्यू, म्हणजे महेश दादाचा पहिला इंटरव्ह्यू पाहिलाय, त्यानंतर आता सविता मालपेकरांचा पाहिलाय, आता अभिज्ञाचा पाहिलाय. सो मला खूप आवडतं, कारण मला असं वाटतं खऱ्याखुऱ्या गप्पा होतात, मनातलं समोर येतं आणि ओठावरचं बोललं जातं. सो मला खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच मला इथं बोलवलं. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगते की अमृताताई मनापासून असे प्रयत्न करते की वेगवेगळे विषय, वेगवेगळे सेलिब्रिटीज नाही पण वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी मोठी आणि चांगली माणसं तुमच्यापर्यंत घेऊन यावं आणि त्यांचे अनुभव तुम्हाला सांगावेत. तर हे चॅनल जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे पडत नाहीत, त्यामुळे घाबरू नका. बिनधास्त ते सबस्क्राईबचं बटन दाबा, तो आयकॉन दाबा. तू येणार आहेस म्हणून मध्ये जे स्पॉन्सर आहेत त्यांनी तुझ्यासाठी काही गिफ्ट्स पाठवल्यात, आम्ही तुला देते. हे पुस्तक आहे येस मंजिरीचं आहे आणि डॉक्टर मंजिरी. येस डॉक्टर मंजिरी आणि तिच्या आईने
चारू मावशी. त्यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे, मंजरीने ते ट्रान्सलेट केलेलं आहे आणि सगळी माहिती दिली. विशेषतः स्वयंपाकाची आवड तुला किती आहे? खूप आहे. आणि मला तुला खूप अगदी वरण भात खिचडी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या जेवण त्या सुद्धा त्याच्यात लिहिलेल्या आहे. आणि चारू मावशींचा हातचा स्वयंपाक खाल्लाय, ताव मारलाय, त्यामुळे ते अप्रतिम करतात. आणि ज्यांना स्वयंपाक येत नाही त्यांच्यासाठी पण फार मला फारच थँक्यू. मंजिरी तुमची सुनबाई आहे, ती स्वतः उत्तम स्वयंपाक करते, तुम्हाला प्रेमाने खाऊ घालायची आवड आहे, त्यामुळे तुमच्याकडनं हे गिफ्ट मिळालं, ही फार मजेदार गोष्ट आहे. हे मिरगुळकर फार्म्स तर्फे खाऊ आहे. अय्या किती छान, थँक्यू. सगळं ऑर्गॅनिक. येस 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 येस. हे सिरो कंपनीतर्फे हे प्रोडक्ट आहे. हे सगळे अमेरिकन प्रोडक्ट्स आहेत. एकेका बाटलीची किंमत 4 ते 5 हजार आहे तिकडे. ते सिरो कंपनीने इथे आणून त्याचे अनालिसिस केले आणि हे 300 ते 400 रुपयात इंडियामध्ये बनतात. छान. असे जवळजवळ 250 ते 300 प्रोडक्ट आहेत, अमेझॉनवर उपलब्ध आहेत. ही लिपस्टिक आहे लंडनची. अय्या किती छान, थँक्यू. आधी तू आज आलीस, मला खूप आनंद झाला. आणि अनेकदा तू येतेस घरी, मला माहिती आहे, माझ्या दोन्ही सुनांची तू मैत्रीण आहे, आपण मस्त गप्पा मारत असतो. पण आजच्या गप्पा ज्या आहेत त्या प्रेक्षकांची आणि तुझी ही इमोशनल बाजू जी आहे ती आज लोकांना कळली असेल असं मला वाटतं. गप्पांच्या कार्यक्रमाचा शेवट तुझ्या गाण्यांनी करूया. बाप रे, मी खरं तर गात नाही, पण तरी मला असं वाटतं की आपल्या भावना व्यक्त करण्याचं खूप महत्वाचं साधन आहे नाच आणि गाणं. आणि आईकडनं थोडासा वारसा मिळालाय. सो ज्या मालिकेने माझ्या आयुष्याला एक टर्निंग पॉइंट दिला, त्या मालिकेचं टायटल सॉन्ग ते सगळ्यांना आवडतं. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज, काळे भास गच दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट.